हाय एव्हरीवन. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहेत सर्वजण आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर इकडे पाहू शकतात मी रेडी झालेली आहे आणि आता आम्हाला जायचं आहे आज आमच्या लातूरमध्ये पहिल्यांदाच संतांचा मेळावा आलेला आहे. सप्ताह चालू झालेला आहे. तर 12 नंबरच्या पुढे आहे. सर्वांना माहितीच असेल. तर इकडे माझा मोठा मुलगा पण रेडी झालेला होता आणि त्यांनी छान असा कुर्ता वेअर केलेला होता. तर तोच विचारत होता की मम्मा कुर्ता छान दिसत आहे का नाही. तर मी म्हटलं छान दिसत आहे, घाल. तर मोठा मुलगा, लहान मुलगा आहो आणि मी चौघंजण आम्ही जाणार आहोत आज. सप्ताह जो आहे ना आमच्या इकडे, तर सर्वांना माहीतच आहे की इतका भव्य संतांचा मेळावा आहे ना लातूरला, तर सांगूही शकत नाही. इकडे गोलू पण रेडी झालेला आहे आणि फायनली मग गाडीमध्ये बसलोत आणि मग आहू पण आले आणि गाडी वगैरे थोडीशी वॉश करून घेतली. मग निघालो. हे आहे 12 नंबरचं पूल आहे. सर्वांना माहितीच आहे, जे पण लातूरमध्ये राहतात ना त्यांना माहितीच आहे. आणि रेल्वे स्टेशन, इकडे रेल्वे दिसत आहे ना. तर 12 नंबरला जाताना आपल्याला रेल्वे जाताना किंवा मग असतात, दिसतच असतात. तर या रोडनीच आहे ते. फायनली मग इकडं गाडी वगैरे पार्किंग केली. खूप गर्दी होती, खूप गर्दी, सांगूही शकत नाही की एवढी गर्दी होती. इकडे तुम्ही पाहू शकतात, गाड्या उभा राहायला सुद्धा जागा नव्हती, एवढी गर्दी होती. कारण की यावर्षी यात्रेपेक्षाही जास्त लातूरमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या म्हणली ना तर सप्ताह होता ना तिकडेच होते आणि जास्तीत जास्त लोक, एवढे लोक होते ना की सांगूही शकत नाही आहे. कीर्तन ऐकायलाही तेवढेच लोक होते आणि खूप छान कीर्तन पण, आणि महाराज पण खूप छान छान महाराज आलेले होते. आम्ही उद्या म्हणजे 2 दिवस, शेवटचा दिवस होता आणि त्याच्या आदल्या दिवशी गेलेलो होतो आणि खूप मोठं पटांगण आहे. लाईन तर एवढी होती ना की लाईन दिवस अख्खा दिवस लागायचा दर्शनासाठी. तरी आम्ही तसंच गेलो. संध्याकाळी 4-5 वाजलेले होते. गेल्यानंतर आम्हाला दर्शन वगैरे झालं. थोडा वेळ या लाईनीनं आम्ही नाहीत गेलोत, पण जे शॉर्टकट आहे ना त्या लाईनीनं आम्ही जाऊन दर्शन वगैरे घेतलं. प्रॉपर आम्हाला लाईनीनं दर्शन नाही झालं, पण असंच घेतलं कारण की कसं मुलांना घेऊन आणि मग सर्व काही खूपच अवघड होतं, असं आहे. चलायचं तर एवढं लांब आणि खूप पण छान वाटत होतं. असं वाटत होतं ना की आम्ही आळंदीमध्येच आलेलो आहोत आणि लातूर म्हणजे दुसरी आळंदीच झालेली होती. एवढं छान वातावरण होतं आणि खरंच असं प्रसन्न वातावरण होतं आणि असं वाटत होतं की नाही, लातूर नसून ही दुसरी आळंदीच आहे. इकडे फवारणीचं चालू होतं, छोटं ट्रॅक्टर आणि फवारणी मारत होते. तर तेही मुलांनी शूट केलेलं आहे. इकडेच होतं ह्या साईडलाच फवारणीचं एक ट्रॅक्टरसारखंच हे होतं आणि ते फवारणी चालू होती. तर खूप प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्या तर खूपच होती आणि जायलासुद्धा जागा नव्हती, एवढी गर्दी होती. तरी पण आम्ही जाऊन दर्शन वगैरे घेतलं. छान असं दर्शन वगैरे झालं आणि खरंच यावर्षी इतकं असं वाटत आहे ना की लातूर म्हणजे आमचं लातूर ना स्वर्गच झालेलं आहे. तर इकडे आम्ही छान पचवून घेतले. गंध वगैरे लावून घेतला आम्ही इकडे. तर मुलांनाही, खरंच आपल्या मुलांनाही अशा काही गोष्टी आपण खरंच सांगाव्याशा लागतात. आपण फिरायला मॉलमध्ये वगैरे जातोच ना, पण अशाही काही गोष्टी असतात ज्या आपण आपल्या मुलांना शिकवल्या पाहिजे आणि त्यांनाही अशा गोष्टी जर आपण या गोष्टीचंही ज्ञान दिलं ना, खरंच जीवनामध्ये कसं जगायचं किंवा कसं राहायचं हे त्यांना गोष्टी कळतात. कारण की जे पण आपण देवाच्या भक्ती पण, मी सांगते, जे देवाची भक्ती मुलांना किंवा मग त्यामधले जे संस्कार असतात ना ते सांगतात. कीर्तनकर जे महाराज सांगतात ना ते संस्कार कसे हवेत मुलांना किंवा आई वडिलांसोबत कसं राहायचं किंवा आपण माणूस म्हणून कसं जगायचं, हेच आपल्याला कीर्तनामधून जे काही शिकवतात ना तर हेच आहे. तर इकडे बघू शकतात, शॉर्टकटच्या या रस्त्याने सुद्धा एवढी गर्दी होती आणि इकडे तर वातावरण तुम्हाला सांगूही शकत नाही. काही ज्या बाया आहेत ना, फुगडी चालू होती आणि छान असं काय सांगू शकते मी, सांगूही शकत नाही. इतकं सुंदर वाटत होतं, इतकं सुंदर वाटत होतं.
मला तर विश्वासच पटत नव्हता की मी इथे आहे म्हणून. मला तर असं वाटत होतं की मी आळंदीलाच आहे, कारण आळंदीलाच मी असं वातावरण पाहिलेलं आहे. खूप भव्य सोहळा होता, भव्य सोहळा होता. जेवण वगैरे सर्व काही छान होतं इकडे. जेवण पण रोजचं जेवण असायचं आणि छान असायचं. फक्त एक ब्लॉग मला टाकायला थोडा टाकायला उशीर झालेला आहे. बाकी काय म्हणजे तेव्हाच लवकरच टाकायचा होता, पण यावेळेसच थोडासा लेट झाला. आत्ता सप्ताह संपलेला आहे, तरी थोडा लेट झाल्याबद्दल खरंच सर्वांना सॉरी. पण फायनली मी व्लॉग अपलोड केलेला आहे आणि 2 पार्ट करणार आहे. कारण की हा व्लॉग मी पूर्णच अपलोड केला ना तर खूप मोठा होऊन जाईल म्हणून. उद्याच्याला मी कृषी प्रदर्शन चा जो आहे ना तो व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. आणि खरं सांगायचं झालं तर आमच्या गोलूचं ना प्रॉपर दर्शन झालं आणि गोलूला असं वरी उभा करून दर्शन मिळालं. आमच्या गोलूचं झालं, प्रॉपर दर्शन गोलूचं झालं. म्हणजे पादुकांचं दर्शन गोलूनं केलं. त्यामुळं खरंच छान वाटलं की आमच्या चौघांपैकी गोलूनी तरी दर्शन केलं म्हणून. तर दर्शन वगैरे झाल्यानंतर इकडे मी तुम्हाला प्रसादही दाखवणार आहे की प्रसाद खूप छान प्रसाद होता आणि सर्व माळकरी दादा, माळकरी ताई यांनी खूप छान पद्धतीने असा हा सोहळा साजरा करत होते. खरंच छान वाटत होतं. व्लॉग पूर्ण पहा. व्लॉग आवडला ना नक्की व्हिडिओला लाईक करा. हा पार्ट 1 आहे. उद्या कृषी दर्शनाचा दाखवणार आहे. लाईक नक्की करा.